लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच केक खायला खूप जास्त आवडतं, पण केक मैद्याचा असल्यामुळे बरेच जण केक खाणं टाळतात। अशा ह्या सर्वांसाठी आज मी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल भरपूर जाळीदार, मऊ, लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा केक बनून तयार होतो। त्याचबरोबर ह्या केकची चव इतकी छान लागते की कोणाला समजणार देखील नाही का हा केक आपण गव्हाच्या पिठाचा बनवलेला आहे। त्याचबरोबर मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केक बनवला तर केक आपला 8 दिवसापर्यंत छान टिकला जातो, अजिबात खराब होत नाही। कुठेही प्रवासाला जाताना तुम्ही या पद्धतीचे स्लाइस करून नेऊ शकता, अगदी 8 दिवसापर्यंत छान ते टिकले जातात, अजिबात खराब होत नाहीत। हा केक बनवण्यासाठी साहित्य आपण सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वाट्यांमध्ये घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनाच बनवायला अतिशय सोपं जाईल। वाटीच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता, इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ अगोदरच आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे व त्याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। दूध आपण 1 ग्लास भरून घेतलेलं आहे, लागेल तसं वापरणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी मी सांगेल दूध आपल्याला कितपत लागलं। 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर व त्याच चमच्याने 3 चमचे भरून आपण तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही इथे बटर किंवा साजूक तूप देखील वापरू शकता। आता आपण केकचं बॅटर तयार करायला घेऊया। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण घेतलेला 1 वाटी रवा टाकून घेऊया। त्याचबरोबर घेतलेलं 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊया। गव्हाचं पीठ आधीच आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे व 1 वाटी साखर टाकून घेऊया। साखरेचं प्रमाण आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता, पण इतकी साखर या केकसाठी अगदी प्रमाणात आहे। रव्याच्या अर्धी आपण साखर व गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरला झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता। मिक्सरला चांगला आपण एकदा फिरवून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये पुढील साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे। आपण जो रोजचा पोह्या खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने हे तुम्ही घेऊ शकता। अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते। त्याचबरोबर आपण जो पोह्याचा चमचा घेतलेला आहे त्याच चमच्याने 3 चमचे भरून आपल्याला व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आहे। इथे तुम्ही साजूक तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता। आता आपण जे 1 ग्लास दूध घेतलेलं आहे त्यातील थोडं थोडं दूध टाकून मिक्सरला छान याची पेस्ट तयार करून घेऊया। दूध आपल्याला एकदम टाकून घ्यायचं नाही, नाहीतर मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं, त्यामुळे साधारण आधी आपण छोट्या 2 वाट्या दूध टाकून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर या पद्धतीने जरा खालीवर करून घ्यायचं आहे व मिक्सरला झाकण लावून फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण अगदी कोरडं आहे, आपल्याला छान याची पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पुन्हा आपण यामध्ये दूध टाकून घेऊया। यामध्येच आपण 1 चमचा भरून व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया। इथे तुम्ही विलायची पावडर देखील वापरू शकता। त्याचबरोबर आपण उरलेलं संपूर्ण दूध यामध्ये टाकून घेऊया। साधारण संपूर्ण 1 ग्लास इथे आपण दूध वापरलेलं आहे। रवा जाड बारीक तुम्ही कुठला वापराल त्यावर दूध कितपत ॲब्झॉर्ब होईल ते इथे डिपेंड करतं, त्यामुळे दुधाचं प्रमाण इथे एकदम नक्की नाही, त्यामुळे आपल्याला लागेल तसं दूध इथे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। संपूर्ण 1 ग्लास भर दूध टाकून मिक्सरला पुन्हा एकदा छान फिरवून घेतलेलं आहे। या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण थोडंसं जरी पातळ वाटत असेल तरी देखील आपण यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे रवा आपण 2 मिनिटं हे मिश्रण असं झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे रवा दूध थोडंसं ॲब्झॉर्ब करेल, त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ ठेवलेलं आहे। या मिश्रणामध्येच आपण 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। मिल्क पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर टाकून घेतल्यामुळे या केकला खूप छान एक वेगळी चव येते। साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। यापेक्षा हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही। हा केक आपण कुकरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत, कारण केक टीम प्रत्येकाकडेच अवेलेबल नसतं, मात्र कुकरचा डबा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो। कुकरच्या डब्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। बटर पेपरवरती थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला संपूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे। हा केक आपण पातेल्यामध्ये बनवणार आहोत, त्याकरता पातेलं आधीच मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। पातेलं चांगलं प्रीहीट झालं असेल। आता आपण या पद्धतीने हा कुकरचा डबा असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील हवा संपूर्ण निघून जाईल व केक फुलण्यास मदत होते।
पातेलं चांगलं प्रीहीट झालेलं आहे. पातेल्यामध्ये मी एक वाटी ठेवून घेतलेली आहे. तुम्ही इथे स्टँड देखील वापरू शकता. आता आपण कुकरचा डबा या पातेल्यामध्ये ठेवून घेऊ. झाकण लावून साधारण अर्धा तास केक चांगला बेक करून घ्यायचा आहे. अर्ध्या तासामध्ये केक चांगला फुलून वरती येतो. अगदी परफेक्ट केक आपला तयार होतो. झाकण लावून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून साधारण 30 मिनिटं हा केक आपण बेक करून घेऊया. केक बेक होत असताना अजिबात आपल्याला त्यावरचं झाकण काढायचं नाही. साधारण 30 मिनिटानंतर आपण झाकण काढूया. 30 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून पाहिलेलं आहे. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट केक फुगून वरती आलेला आहे. छान तो फुलला गेलेला आहे. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. आता आपण हा कुकरचा डबा बाहेर काढून घेऊया व हलकासा कोमट करून घेऊ व त्यानंतर केक आपण डिमोल्ड करूया. साधारण 30 मिनिटानंतर चाकूने किंवा टूथपिकच्या काडीने केक शिजलेला आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. चाकूला अजिबात कुठेही मिश्रण लागलं गेलं नाही की समजून घ्यायचं केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे. केक आता आपण हलकासा कोमट करून घेऊ व त्यानंतर डिमोल्ड करूया. केक हलकासा कोमट झालेला आहे. आता आपण लगेचच डिमोल्ड करू. सर्वात अगोदर चाकूने याच्या कडा आपल्याला सैल करून घ्यायच्या आहेत व त्यानंतर केक आपल्याला डिमोल्ड करायचा आहे. खूप सहजपणे केक आपला डिमोल्ड झालेला आहे. तुम्ही बघू शकाल अजिबात कुठेही तो कुकरच्या भांड्याला चिटकला जात नाही. इथे आपण बटर पेपरचा वापर केलेला आहे. बटर पेपर काढून घेऊ. तुम्ही बघू शकाल खूप मस्त रंग आलेला आहे. अगदी छान भरपूर जाळीदार मऊ लुसलुशीत केक तयार झालेला आहे. केक आता आपण कट करूया. आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारामध्ये केक आपण कट करू शकता. इथे मी केकची स्लाइस तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकाल खूप मस्त जाळी पडलेली आहे. छान स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. तुम्ही देखील मैद्याचा केक खाणं टाळता किंवा मैद्याचा केक खायला तुम्हाला आवडत नाही तर या सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक एकदा नक्की बनवून पहा. अगदी 8 दिवसापर्यंत छान तो टिकला जातो. कुठेही प्रवासाला जाताना हा केक आपण तयार करून नेऊ शकता. त्याचबरोबर लहान मुलांना सुट्ट्या आहेत. लहान मुलांसाठी देखील हा केक तुम्ही तयार करून ठेवू शकता व या पद्धतीचे स्लाइस करून लहान मुलांसाठी देऊ शकता. लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या तरी देखील टिफिनसाठी असा पौष्टिक केक तुम्ही बनवून देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा